मिट्टी से जुड़ी मेहनत, खेतों में बीतता जीवन। किसान हर दिन सोचता है घर चलता रहे, आज भी और कल भी। मौसम बदलते हैं, फसलें बदलती हैं, खेती के साथ साथ घर की जिम्मेदारियां भी चलती रहती हैं। भविष्य की इन्हीं जिम्मेदारियों को पूरा करती है एनपीएस, जो किसानों के कल को नया भरोसा और पेंशन की पक्की गारंटी देती है। एनपीएस भारत सरकार के अंतर्गत पीएफआरडीए के द्वारा एक विनियमित योजना है जो किसानों के लिए बुढ़ापे में पेंशन सुनिश्चित करती है। एनपीएस खाता खोलने के लिए अपने नजदीकी सीएससी से संपर्क करें या 1800-1107-08 पर कॉल करें। पेंशन की पक्की गारंटी के लिए एनपीएस जरूरी है। हॉर्मुझची सामुद्रधुनी पार करत एलपीजी घेऊन पहिला टँकर शिवालिक हा भारतात पोहोचलाय, तर दुसऱ्याच दिवशी नंदादेवी येत आहे। या दोन जहाजांवर मिळून सुमारे 92,700 मेट्रिक टन एलपीजी गॅस आहे। पण म्हणजे किती, नेमका किती आणि तो आपल्याला किती दिवस पुरणार, जाणून घेऊयात सविस्तर। नमस्कार, मी अक्षरा चोरमारे आणि आपण पाहताय लोकमत। तर या दोन जहाजांपैकी प्रत्येक जहाजावर 46,000 टनांहून अधिक गॅस आहे आणि तो देशाच्या घरगुती आणि व्यावसायिक वापरासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे। शिवालिक हे जहाज 16 मार्च 2026 ला गुजरातच्या मुंद्रा बंदरात पोहोचण्याची शक्यता आहे। ते नंदादेवी हे जहाज 17 मार्चला कांडला बंदरात दाखल होईल। पण 92,700 टन म्हणजे नेमका किती, तर एका सामान्य घरगुती एलपीजी सिलेंडर मध्ये सुमारे 14.2 किलो गॅस असतो। या हिशोबाने हे 92,700 टन गॅस सुमारे 65 लाख घरगुती सिलेंडर भरण्याइतका आहे। भारतात दररोज सुमारे 75 लाख सिलेंडर वापरले जातात। या 92,700 टन गॅसमुळे त्यामुळे देशातील सुमारे सव्वा दिवसाचीच अतिरिक्त गरज पूर्ण होऊ शकते। 92,700 टन हा आकडा वाचायला मोठा वाटत असला तरी भारताच्या प्रचंड लोकसंख्येचा विचार करता हे प्रमाण खूपच कमी आहे। भारत हा जगातील सगळ्यात मोठ्या एलपीजी ग्राहकांपैकी एक आहे। भारतात 33 कोटी एलपीजी ग्राहक आहेत। यापैकी सुमारे 87% गॅस हा घरगुती स्वयंपाकात वापरला जातो। पण आपल्या देशांतर्गत एलपीजी उत्पादन मर्यादित असल्यामुळे भारताला आपल्या गरजेच्या सुमारे 60 ते 62% एलपीजी हा आयात करावा लागतो। सौदी अरेबिया, कतार आणि संयुक्त अरब अमिराती यांसारख्या पश्चिम आशियाई देशांवर आपण म्हणजेच भारत निर्यातीसाठी मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे आणि म्हणूनच हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतील कोणत्याही अडथळ्याचा थेट परिणाम हा आपल्या स्वयंपाकघरावर होतो। तर आता शिवालिक आणि नंदादेवी ही दोन जहाजं सुरक्षित बाहेर पडल्यानंतर आता हॉर्मुझच्या सामुद्रधुनीच्या पश्चिमेला अडकलेले 6 एलपीजी आणि 1 एलएनजी टँकर भारतात आणण्यासाठी हालचाली वेगवान झाल्या। हॉर्मुझच्या पाण्यावर सध्या भारताची 22 जहाजं उभी असून त्यावर 611 भारतीय खलाशी आहेत। भारत प्रामुख्याने कतार, कुवेत आणि सौदी अरेबियाकडून हे गॅस आयात करतो। हे गॅस टँकर सध्या इराणच्या लष्करी देखरेखीखाली असलेल्या भागात आहेत, पण ते भारताचे आहेत म्हणून इराणनं सोडण्याची परवानगी सुद्धा दिली आहे। भारत सरकार आणि इराणमध्ये सध्या उच्चस्तरीय चर्चा सुरू आहे। जर हे 6 टँकर्स सुरक्षितपणे भारताच्या दिशेने निघाले तर देशातील गॅस साठ्यात मोठी वाढ होईल आणि युद्धाच्या काळात निर्माण झालेली टंचाईची ही भीती दूर होईल। भारतानं युआनमध्ये पेमेंट स्वीकारण्याबाबत अद्याप अधिकृत भूमिकाही जाहीर केलेली नाही, पण जहाजांच्या सुरक्षिततेसाठी मध्यस्थीचे प्रयत्न मात्र सुरू आहेत। दरम्यान पेट्रोलियम मंत्रालयानं स्पष्ट केलंय की देशात पुरेसा गॅस साठा उपलब्ध आहे। नागरिकांनी सुद्धा घाबरून पॅनिक बुकिंग करू नये आणि फक्त आवश्यक असेल तरच सिलेंडर बुक करावा, असं आवाहन सहसचिव सुजाता शर्मा यांनी केलंय। काळा बाजार रोखण्यासाठी सुद्धा अनेक राज्यांमध्ये, शहरांमध्ये छापेमारी सुद्धा सुरू करण्यात आली आहे। या 2 टँकर्सच्या येण्यामुळे सध्या तरी एलपीजीच्या पुरवठ्याबाबतचा ताण हा कमी झालाय आणि असं सुद्धा दिसतंय येत्या काही दिवसात भारतीयांना दिलासा सुद्धा मिळतोय। ही फक्त सुरुवात आहे। भविष्यात ऊर्जा सुरक्षेसाठी जास्त मजबूत धोरणं आणि विविध स्रोतांवर अवलंबून राहणं हे खरंच महत्त्वाचं ठरणार आहे। या पूर्ण विषयाविषयी तुम्हाला काय वाटतंय, कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राइब करायला विसरू नका।